टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जा साहेब बंद करा कॅमेरा. हो बंदच आहे तिकडे जा. अधिकारी बोलतात थोडं शब्दाला मान ठेवणार. आम्ही काय साहेब सांगतोय तुम्हाला नंतर आम्ही तुमचा नंबर द्या तुम्हाला. आता तीन अधिकारी जेव्हा तुम्हाला 10 वेळा आंदोलकांना स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. पोलीस मात्र या ठिकाणी आम्हाला कव्हरेज करण्यास विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात. आंदोलकांना आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये. अजित पवारांचा जो कार्यक्रम होता गणेश कला क्रीडा सभागृहात, याच कार्यक्रमामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे. मागणी एकच होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. बच्चू कडू जे उपोषण करतायत त्या उपोषणाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात, अशा या सगळ्या मागण्या होत्या. आणि या मागण्या घेऊनच हे सगळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळालेत. पोलीस देखील मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी तैनात होता. या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घ्या. तुम्ही आंदोलन केलं, अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ देखील घातलेला आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं होतं? सर आम्ही फक्त अजितदादांना कार्यक्रम होता शेजारी दिव्यांगांचा गणेश कला क्रीडालाही कार्यक्रम होता. आम्ही फक्त अजितदादांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. बच्चू भाऊ 7 दिवस झाले अन्न त्याग उपोषण करे, तुम्ही एक ब्राही म्हणत आहे. अजितदादांनी त्यावर आम्हाला कमेंट दिली, परंतु आम्ही अजितदादांकडे बोलत असतानाच या पोलीस प्रशासनाने आम्हाला मात्र चोरासारखं वडून तडून पर आमचे कपडे वडसपर्यंत आम्हाला पकडून आणलं. आणि खरं पाहिलं तर ज्यांनी 7-12 कोरा करून म्हणाले विधानसभेत त्यांची मतं घेऊन निवडून आले, त्यांच्या पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पण त्यांच्या गुन्हे न दाखल करता मात्र हुकुमशाही मार्गाने आमच्या दिव्यांगांच्यावर लाठीचार करतात. आताही तुमच्या संग बोलताना प्रशासन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही गांधी मार्गाने अजितदादांना निवेदन केलं होतं. निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही. काय तिथं काय गोंधळ घालण्यासाठी आलेलो नव्हतो. आम्ही गोंधळ घालायला आलेलोच नव्हतो. आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. लोकशाहीचं राज्य आहे. पोलीस महिलांना सुद्धा पोलीस जज लोक पकडतात. ह्यांच्या का महिला पोलीस नाहीत का? लोकशाही मार्गाने आलो होतो आम्ही. निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही. आजही आमच्या दबाव टाकतात पोलीस स्टेशनला असताना. तर हे आज ज्यावेळेस दारूचे धंदे करतात, गुटख्याचे धंदे करतात, त्यांना असे चोरासारखे पकडून आणत नाही ते. आणि आम्हाला मात्र आमचं होतं की विधवा दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, पेरणी ते कापणीपर्यंत. तुम्ही पाहिलं का हे पोलीस प्रशासन आमच्यावर कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतंय? ही लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन निवेदन होतं, हुकुमशाही द्यायचा काही संबंध नव्हता. कॅमेरा देखील या ठिकाणी पोलीस हिसकावण्याचा प्रयत्न करतायत. कॅमेराला काय करू तुम्ही? आंदोलकांना त्यांची भूमिका कायमच दादागिरी आहे. माननीय देवेंद्र फडणवीस आपलं डिपार्टमेंट एक मिनिट आमचा कॅमेरा 1 मिनिट. आम्हाला 26 जानेवारीला अजितदादांनी ना आश्वासित केलं होतं. आम्ही त्यासाठी अजितदादाला जाब विचारण्यासाठी आमचं दैवत का 6 दिवस आमच्या दैवताची आमचं दैवत 6 दिवस आपण पाहतोय पोलीस या सगळ्या आंदोलक त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. कॉन्फरन्स हॉलमध्ये ते सगळे आंदोलक. तर आमची अशी विनंती आहे की आमच्या दिव्यांगांचं 6,000ची पेन्शन मान्य करावी आणि कर्जमाफी करावी. आपण ज्या काय आश्वासित केले त्यात अजितदादांनी एक शब्दाचा पक्का माणूस आहे ते तरी आमच्या दिव्यांग या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी या कॉन्फरन्स हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि सगळे जे काही आंदोलक होते त्यांना देखील आता हे सगळे आंदोलक या ठिकाणी आपण पाहतोय. काय त्यांची नेमकी भूमिका नाही, त्यांचं काय म्हणणं आपण पाहू शकतो. स्वारगेट पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस आहेत आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये या सगळ्या आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे. त्यांची नेमकी भूमिका काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांची नेमकी आंदोलकांची भूमिका काय आहे ती जाणून आंदोलकाची भूमिका तुम्हाला सगळी माहिती मिळेल तुम्हाला. काय त्यांना त्यांची भूमिका तर मांडू द्या, कारण ते त्यांच्या मागण्या या राज्य सरकार पुढे ठेवतात आणि त्यांचं मागण्या आम्हाला लोकांपुढे ठेवण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि सरकार पुढे देखील या विचारपूस करू द्या. तुम्ही विचारपूस करा, ते त्यांची म्हणणं मांडत. हो चालेल. तुम्ही मात्र ज्या पद्धतीने अशा पद्धतीने कॅमेरा हिसकावणं हे चुकीचं आहे. मात्र कॅमेरा तुम्ही हिसकावला मला सांगा, कुठला कॅमेरा हिसकावलेला? हे करणं चुकीचं होतं. कुणी हिसकावला कॅमेरा? तुमच्याच लोकांनी हिसकावला, हे चुकीचं होतं. बघा त्यांनी त्यांची भूमिका मांडू द्या. बघा पत्रकार आहात तुम्ही, आम्हाला पण आमची कामं करू द्या. आम्ही आमचंच काम करतो. नाही काय तुम्हाला आम्ही आमचं तुम्ही तुमचं काय नेमकं या सगळ्या लोकांची भूमिका मांडत होतोय. आपण पाहिलं तर या सगळ्या पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मात्र
या ठिकाणी वार्तांकन करण्यास कुठेतरी विरोध केलेला आहे। आपण पाहू शकतो स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या आंदोलकांना आणलं गेलेलं आहे आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये या सगळ्या आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे। पोलीस मात्र या सगळ्या वार्तांकन करण्यास विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे आंदोलक, महिला आंदोलक असू दे किंवा इतर सगळे जे काही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे। त्यांची विचारपूस केली जाणार आहे आणि नेमकी सर काय कायदेशीर कारवाई काय केली जाणार आहे? अजून आत्ताशी त्यांना आणलेले आता माहिती काढतो ना आम्ही। चला आतमध्ये या, आतमध्ये या। ए धरा धरा धर तिकडं धर। हा, आपण हे बघा पोलीस कॅमेरामॅनला आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत, कॅमेरामॅनवरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतात। ही दडपशाही पोलिसांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते। या ना आतमध्ये या ना। तुम्ही काय कारवाई नेमकं काय या ना तुम्ही। कॅमेरामॅनला अशा पद्धतीने हिसकवण्याचा प्रयत्न करतायत, अशा पद्धतीची कारवाई ही कॅमेरावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत। ही चुकीचं आहे। अशा पद्धतीने अरे धरा ना। अहो आम्ही आमचं काम चालू आहे ना, तुम्ही डिस्टर्ब करू नका ना। आम्ही इकडे बाहेर आहोत आणि आम्ही डिस्टर्ब करू नका ना, आम्ही करतोय ना। आम्हाला आमचं काम करू द्या ना। आम्ही हो बरोबर आहे तुम्ही हां हां त्यांची काय भूमिका आहे ती फक्त आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही अशा पद्धतीने कॅमेरामॅनला नाही हे चुकीचं आहे। डिस्टर्ब करू नका। अगदी खरं तुमच्या कामाला तुम्हाला काय चहा पाणी वगैरे सगळं देतो, पण आमच्या कामात डिस्टर्ब करू नका। ओके चला ठीक। तर आपण पाहिलं या सगळ्या कॅमेरामॅनला देखील हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं होताना दिसला। आपण पाहिलं की हे जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत ते कॅमेरावरती धावून गेलेले आहेत आणि आपण पाहतो की त्यांना जी काही कारवाई करायची त्या कारवाईला आपला कुठेही विरोध नाहीये। मात्र ज्या पद्धतीने माध्यमांवरतीच दडपण आणण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलक पुणे पोलिसांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।